नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर। पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार, रवींद्र धनगेकरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। भंडारा जिल्ह्यातील 17,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। साहेब घागरगर पाणी द्या हो पाणी, गोंदियाच्या बामणी खडकी गावात महिलांचं घागर आंदोलन। आणि पेणमधील गणेश मूर्तीकारांनी घेतली मंत्री आशिष शेलार यांची भेट। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। आणि सर्वात पहिली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। पुण्यात काँग्रेसला शिवसेनेने अखेर मोठं खिंडार पडलंय। पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय। आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धनगेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। रवींद्र धनगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेस सोडताना दुःख व्यक्त होतंय अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आज सायंकाळी 7 वाजता शिंदेंसोबत प्रवेशाबाबत चर्चा करणार असल्याचं देखील रवींद्र धनगेकर यांनी सांगितलंय। मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो। आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो। त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा, आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला मी बातमी आली होती तुमच्याकडे मी चॅनलला की धनगेकर शिवसेनेच्या वातावरणाने पण बराच त्याच्यावर डोकं पाणी गेलं। कार्यकर्ते बाकीचा परिचय आपल्याला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतो आहे तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली काम होत नाही। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाण भत्त्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली। आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचलेला आहे त्यांच्यावर काम करायला का हरकत नाही असं मनाची मानसिकताच आहे। आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी म्हणून पात्र ठरवण्यात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या प्रस्तावांची 7 मार्च पूर्वीच फेर तपासणी पूर्ण झालेली आहे। या तपासणीत जिल्ह्यातील 17,183 लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या कारणांमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरवण्यात आलंय। योजनेसाठी अपात्र झालेल्यांकडून यापूर्वी दिलेली अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाहीये, मात्र यापुढील त्यांचे अनुदान थांबवण्यात येणार आहे। रायगडच्या रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीला वणव्यामुळे भीषण आग लागली होती। त्यात 48 घरं जळून खाक झाली होती। या ठिकाणी भेट देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी गावकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकरांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निवेदन दिले। यानंतर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन देखील आमदार गोपीचंद पडळकरांनी गावकऱ्यांना दिलंय। आज मी इकडे भेटीसाठी आलेलो आहे। इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोक राहत आहेत, जनावर आहेत, त्यांची गोटे आहेत, राहती घरं आहेत। आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकाऱ्यांच्याकडून 4-4.5 हजार हेक्टरमध्ये हा वनवा पेटलेला आहे। सलग 8 दिवस हा वनवा पेटलेला होता। आता काही भागामध्ये वनवा आता मी तुमच्याशी बोलत असताना पण सुरू आहे। वन विभागाची जबाबदारी होती की इथं राहणारी लोक आहेत, राहती घरं आहेत, या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती। इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे। आता आम्ही 2-2.5 किलोमीटर चालत इथं आलो। आता एकदा आम्ही आलो, रोजच लोक इथं चालत येत आहेत। पिण्याच्या पाण्याची सोय नाही। 4 महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात, परत 8 महिने इथंच राहतात। आणि म्हणून प्रशासनाकडे आणि सरकारकडे आमची विनंती आहे, मी आता इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे की इथं जे इंदरदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे, त्यांना घरं व्यवस्थित करून दिली पाहिजेत। इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे।
महाड शहरातील नवेनगर येथील 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून महिलेच्या तक्रारीनंतर एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवीगाळ केल्याप्रकरणी हा वाद झाला असून हाणामारीनंतर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी या घटनेचा आढावा घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांना कारवाईचे आदेश दिले. यासह बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्ह्यातील उपनिबंधक सहकारी संस्थेनं जिल्ह्यातील 4 सावकारांच्या घरांवर धाड टाकली आहे. भातुकली तालुक्यातील कवठा बहाळे येथील सावकार प्रकाश तुळशीराम बहाळे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत पथकाला अवैध सावकारीबाबत कोणतीही कागदपत्र मिळाली नाहीयेत. मात्र त्यांच्या दुसऱ्या घरी टाकलेल्या घरी सावकारीशी संबंधित 5 अवैध खरेदी खतं मिळाली आहेत. घाटोळवाडी येथील सावकार योगिता राजाराम वानखडे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत अवैध सावकारी संदर्भात 91 संशयास्पद कागदपत्र आढळली आहेत. तर त्यात चौथ्या धाडीत सावकार चंद्रकांत रामचरण मालपाणी यांच्या घराची झडती घेतल्यानंतर अवैध सावकारीशी संबंधित 8 संशयास्पद दस्तावेज आढळले. गोंदियाच्या बामणी खडकी गावात 4 पाण्याच्या टाक्या आहेत. मात्र पाणी न मिळाल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले. तर गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निर्माण झालाय. घागरभर सुद्धा पाणी न मिळत असल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन करून ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध व्यक्त केलाय. महिलांनी पाण्यासाठी घागर घेऊन भर रात्री हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. 7 दिवसाच्या आत पाण्याची समस्या न सुटल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी गावकऱ्यांनी दिलाय. ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने 6 मजुरांचा मृत्यू तर 11 जण गंभीर जखमी झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील पिशोर घाट परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिशोर घाटात ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय. अपघातात 4 मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलाय. मात्र उपचारादरम्यान आणखी 2 मजुरांचा मृत्यू झालाय. नाशिक जवळ मनमाड नांदगाव महामार्गावर असणाऱ्या नागपूर जवळ गायीची तस्करी करणाऱ्या पिकअप आणि पोलिसांच्या वाहनाचा एक भीषण अपघात झालाय. या अपघातात 1 पोलीस, 1 तस्कर आणि पिकअप मधील गायी जखमी झाल्यात. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलंय. या तस्करांच्या गँगचा पुढील तपास आता पोलीस करतायत. यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा
अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे वर्धा येथे कार्यरत असताना राबवलेल्या नाविन्यपूर्ण ई दरबार या संकल्पनेस फिक्कीचा स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024 प्राप्त झालाय. ई दरबार ही अनोखी संकल्पना आहे. पोलिसांच्या तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं याच उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. यापूर्वी कामाचा अपव्यय होऊ नये यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावं लागत होतं. या ऑनलाईन प्रणालीमध्ये दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना एसपी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यास आता मदत होणार आहे. पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर राज्यभरातील गणेश मूर्तिकार चिंतेत सापडले होते. पीओपी बंदी घालण्या अगोदर मोठमोठ्या गणेश मूर्तिकारांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून या मूर्तींच्या व्यवसायात लावलेले अनेक मूर्तिकार आता हतबल झाले होते. कोर्टाकडून अद्यापही याबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने आज गणेश मूर्तींचं माहेरघर असलेल्या पेणमधील अनेक मूर्तिकारांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी मूर्तिकारांच्या पाठीशी सरकार उभं असून पीओपी संदर्भातील गाईडलाईन बाबत अभ्यास करावा लागेल आणि हा विषय न्यायालयात असल्यामुळे आपल्याला हा लढा न्यायालयातच जिंकावा लागेल असं वक्तव्य करत मूर्तिकारांना दिलासा दिलाय. विचार करते म्हणूनच या विषयावर विविध आदेश होऊन सुद्धा या सगळ्या विषयामध्ये मूर्तिकारांच्या बाजूने सरकार उभे आहे. याची माहिती गणेश मूर्तिकार संघटनांना सुद्धा आहे. पीओपीच्या विषयामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. न्यायालयासमोर हे प्रकरण असल्यामुळे या विषयात न्यायालयातच आपल्याला जिंकावं लागेल. हा रिपोर्ट सुद्धा जरी आला तरी तो न्यायालयासमोर आला पाहिजे, न्यायालयासमोर टिकला पाहिजे आणि या बाजूनेच आमची पावलं आहेत. न्यायालयीन लढाईतल्या आमची योजना ही सार्वजनिकरित्या बोलणं यात संयुक्त ठरणार नाही. जालन्याच्या अंबड तालुक्यातील खेडगाव आणि रोहिलागड येथे पाणलोट रथयात्रा अतिशय उत्साहात संपन्न झाली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत केंद्र शासनाच्या मृद आणि जलसंवर्धन विभाग यांच्या वतीने अंबड तालुक्यात खेडगाव आणि रोहिलागड येथे पाणलोट रथयात्रा अतिशय उत्साहात संपन्न होते. यावेळी हिरवा झेंडा दाखवून गावात रथेचं स्वागत करण्यात आलं. या रथयात्रेच्या माध्यमातून पाणलोट संकल्पनेविषयी नागरिकांना माहिती देऊन मार्गदर्शन देखील करण्यात आलं आणि त्यासोबतच गावात मुख्य चौकापासून ते ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत रॅली देखील काढण्यात आली होती. यात शाळेतील विद्यार्थी, महिला बचत गट प्रतिनिधी आणि ग्रामस्थ अतिशय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.